एका रात्री चुंगी आणि मुंगी चोरी करण्यासाठी राजमहालात घुसले. आज तर मोठा हात मारूया आपण. या छोट्या छोट्या हातांनी मोठा हात कसा काय मारणार? असं कोण आहे? कोण आहे? शिपायांनो, बघा माझ्या खोलीत कोणीतरी घुसलं आहे. युवराजांच्या कक्षामध्ये चोरी? चोरी? कसली चोरी? आम्ही तर युवराजांना गोष्ट ऐकवायला आलो आहोत. काय रे मुंगी? गोष्ट? हा, अनेक वर्षांपासून युवराजांना गोष्ट ऐकवायचं स्वप्न आज पूर्ण झालं. आमच्या सोबत चालाखी? एवढ्या रात्री गोष्ट ऐकवायला खिडकीतून कोण येतं? दिवसात दरवाजातून येऊ नाही देत आणि रात्री खिडकीतून. युवराज, हा तर अन्याय आहे. आम्ही गोष्टींसोबत अन्याय नाही होऊ देणार. तुम्ही ऐकवा गोष्ट. अनेक वर्षांपूर्वी तुमच्यासारखाच एक युवराज होता. विजयनगरच्या युवराजाला गोष्ट ऐकायची एवढी आवड होती की तो कधीही कुठेही गोष्ट ऐकायला तयार असायचा. वा वा, काय मस्त गोष्ट होती. समजत नाही एवढ्या रात्री तुम्हाला आम्ही काय बक्षीस द्यावं. ही माळा देऊ शकता काय महाराज? फक्त ही माळाच का? तुम्ही जे पाहिजे ते इथून घेऊन जाऊ शकता. ये, आपण तर मालामाल झालो. युवराजांच्या गोष्ट ऐकण्याच्या सवयीने चिंतित राजा आणि राणीला त्यांचे मंत्री सारंगांनी एक सल्ला दिला. महाराज, युवराजांचं लक्ष गोष्टींवरून हटवून राज्याच्या कामांवर लावण्यात आलं तर अशाने त्यांचं लक्ष पण वळेल आणि गोष्ट ऐकायची सवयही सुटेल त्यांची. हा तर चांगला उपाय आहे सारंगा. उद्यापासून दरबारात लोकांच्या समस्या राजकुमारच बघतील. सुरू करण्यात यावं. युवराज, उडंकाने माझं धान्य घेतलं आणि आता नाणी देण्यास नकार देतोय. अहो, ही खोटं बोलतेय हुजूर. खऱ्या खोट्याचा निर्णय आम्ही गोष्ट ऐकल्यावर करू. गोष्ट? आम्ही तर आमची तक्रार ऐकवायला आलो आहोत युवराज, पै पै जोडून. बंद करा ह्यांना कारागृहात. मी माझी अडचण घेऊन आलो युवराज. गोष्ट आणलीस की नाही? गोष्ट? युवराज, आम्ही काहीच केलं नाहीये. युवराज प्रजेची गाराणी नाही, गोष्टी ऐकायला बसले होते. सारंगाची ही योजना फेलच नाही झाली. उलट नवीन संकट गळ्यात पडलं होतं. जेव्हा युवराजांनी घोषणा केली की इथून पुढे ते दरबारात गोष्टी ऐकतील आणि ती आवडल्यावर बक्षीस देतील. मग काय होतं? दुसऱ्या दिवशी युवराजांना गोष्ट ऐकवायला आणि त्यांच्याकडून बक्षीस घ्यायला लोकांची रांग लागली. कुणी जादूची गोष्ट ऐकून बक्षीस घेत होतं, तर कुणी भय कथा ऐकवून. गोष्टींचा हा काळ जास्त दिवस नाही चालला. लोकांकडच्या गोष्टी संपल्या होत्या. तेव्हा त्यांनी जुन्या गोष्टी पुन्हा नव्या पद्धतीने सांगायला सुरुवात केली. ही गोष्ट तर तू आधी सुद्धा ऐकवली आहेस. सैनिकांनो, बंद करा याला कारागृहात. ही गोष्ट सुद्धा ऐकलेली आहे. शिपायांनो, सगळे जण ऐकवलेल्या गोष्टी का ऐकवत आहेत? आपण मला बोलावलं युवराज? मंत्रीजी, काय झालं या लोकांना? लोक आम्हाला ऐकवलेल्या गोष्टी ऐकवतायत किंवा एखादी छोटीशी गोष्ट ऐकवतायत? आम्हाला मोठी गोष्ट ऐकायची आहे, जी महिनोन महिने संपणार नाही. जो आम्हाला अशी गोष्ट ऐकवेल त्याला आम्ही आमचं अर्ध राज्य देऊन टाकू, अशी घोषणा करा. गोष्टीच्या बदल्यात बक्षिसापर्यंत ठीक होतं, पण गोष्टीच्या बदल्यात
अर्ध राज्य? पाणी आता डोक्याच्या वर गेलं होतं. सारंगाने युवराजाला धडा शिकवण्याचं ठरवलं. ना जळतो आगीमध्ये, ज्याला वाहवू शकत नाही पाणी. आठवायला लावेन मी नाणी, अशी ऐकवेन मी कहाणी. युवराजांना सांगा, मी त्यांना मोठी गोष्ट ऐकवायला आलो आहे. युवराज, तुमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. मोठी गोष्ट? आपला परिचय द्या श्रीमान. परिचय देण्याच्या नादात गोष्ट अर्धवट राहून जाईल युवराज. माझ्या गोष्टीलाच माझा परिचय समजून घ्या. मग सुरू करा. बऱ्याच काळापूर्वीची गोष्ट आहे. एका शेतकऱ्याची मेहनत फळाला आली आणि त्याच्या शेतात ऊसाचं भरपूर पीक आलं. ऊसापासून बनलेल्या साखरेला पोत्यांमध्ये भरून सुरक्षिततेने गोदामामध्ये ठेवून देण्यात आलं. आणि गोदामामध्ये कोण होतं माहितीये? कोण होत? मुंग्यांचे सरदार. जेवण त्यांच्या समोर होतं, भूक त्याच्या आतमध्ये. त्याने साखर उचलली आणि घेऊन गेला. मग आला दुसरा आला, तिसरा गेला. गोष्ट ऐकता ऐकता रात्र झाली, पण सारंगा त्याची गोष्ट सांगतच चालला होता. मग ती लपून छपून कोणाली लपून? ती सुद्धा एक दाणा घेऊन गेली. गोष्ट ऐकता ऐकता 2 दिवस निघून गेले, पण सारंगाची गोष्ट संपतच नव्हती. मग एक आली धावत. कोण? मुंगी. 2 दिवस झाले. मुंग्या कधी लपून येतायत तर कधी पळून येतायत. पुढे काय? शेतकऱ्याचं काय झालं? तो परत आला. कोण? शेतकरी? नाही, तो मुंग्यांचा सरदार, जो आधी एक कण घेऊन गेला होता ना. तो पुन्हा कण घेऊन जाणार? हो, मुंग्या हेच तर करतात ना. बस बंद कर तुझी गोष्ट. मला नाही ऐकायची तुमची गोष्ट. जशी आज्ञा युवराज. माझी गोष्ट अजून पूर्ण झाली नाहीये, पण तुम्ही ऐकण्यापासून मागे होताय. म्हणजे मी पैस जिंकलोय. म्हणूनच तुम्हाला तुमचं अर्ध राज्य मला द्यावं लागेल. युवराजाला अंदाजही नव्हता की त्याची गोष्ट ऐकण्याची सवय इतकी महागात पडेल की त्याला अर्ध राज्य गमवावं लागेल. पण त्यांनी जे वचन दिलं होतं ते तर त्याला पाळायचंच होतं. महामंत्री तुम्ही? मंत्रीजी, तुम्ही हे अर्ध राज्य मिळवण्यासाठी केलं का? नाही युवराज, राज्य चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवण्यासाठी. मला क्षमा करा मंत्रीजी. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.